नमस्कार मित्रांनो, छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे पुन्हा एकदा नव्याने. मीरा एक स्मार्ट आणि सुंदर शांत स्वभावाची तरुणी होती. ती श्रेयसच्या ऑफिसच्या बाजूच्या बिल्डिंगमध्येच तिचंही ऑफिस होतं. कधीतरी दोघांची नजरावर नजर व्हायची. श्रेयसला तिची स्माईल पाहून त्याला खूप छान वाटायचं. तो या एक स्माईलसाठी सकाळी जरा लवकर यायचा. एक दिवस त्याचा मित्र रवीने त्याला तिच्याकडे बघताना पाहिलं. मग त्याने श्रेयसला विचारलं, शिरू, तू त्या मुलीकडे रोजच का पाहतोय? तिला समजलं तर मार खाशील. ती शांत आहे पण फार कुणाशी बोलत नाही. तुला तर फारच माहिती आहे बाबा, असं म्हणतात. श्रेयसने दोघेही हसायला लागतात. मीराही रोज छान पंजाबी ड्रेस घालायची. आधीच ती सुंदर दिसायची आणि तो हलकासा मेकअप अजूनच सुंदर दिसायची. आणि तिची ती गोड स्माईल पाहून श्रेयसच्या काळजाचं पाणी व्हायचं. ती त्याला आवडत होती. एक दिवस मीरा स्वतःहून श्रेयसला बोलली, तुम्हाला मी रोज बघते, इथे जॉब करता का? कुठल्या डिपार्टमेंटला आहात? तेव्हा श्रेयसने तिला सगळं सांगितलं. त्याने तिला विचारलं. दोघेही पहिल्यांदा बोलले. त्याच्यात आत्ता रोजच ऑफिस सुटल्यानंतर बोलणं होत होतं. त्यांची छान मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. श्रेयसने मीराला प्रपोज केला. तिलाही समजदार, प्रेमळ आणि काळजी करणारा श्रेयस खूप आवडत होता. दोघांच्या प्रेमाला भर आला होता. दोघेही खूप बोलायचे, एकमेकांची काळजी घ्यायचे. श्रेयसचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं. मीरा आणि श्रेयस ऑफिसमुळे एकमेकांना बोलायचे, भेटायचे. तेवढंच या दोघांना काय तो एकमेकांसोबत वेळ भेटायचा. दोघेही क्षण मनापासून जगायचे. रोजचा दिवस छान जात होता. मध्येच कोरोनाची पहिली लाट आली. त्यात रुग्णसंख्या वाढू लागली. त्याच्या ऑफिसला घरूनच वर्क फ्रॉम होम करण्यात आला. दोघेही घरूनच ऑफिसचं काम करायचे. कामाचा भार वाढला होता. दोघेही बिझी असायचे. कधी मीटिंग्स असायच्या तर बोलायला वेळ भेटत नव्हता. मग चिडचिड, राग आणि भांडण व्हायची. पण नंतर दोघांनाही समजून घेतलं, ऑफिसचं काम तर महत्त्वाचं होतं. जेव्हा वेळ भेटायचा तेव्हा ते दोघे बोलू लागले, मेसेज करू लागले. श्रेयस जास्त समजून घ्यायचा, पण भेट होत नसल्यामुळे मीरा जास्त श्रेयसवर चिडायची. तर श्रेयस तिला समजून सांगायचा, ही परिस्थिती आज ना उद्या बदलेल, सगळं ठीक होईल, तेव्हा आपण भेटू. पण आता तू घरची खूप काळजी घ्यायची आहे. तेव्हा कुठे ती शांत व्हायची. पण कामाचं टेन्शन आणि त्यात ही असली परिस्थिती, त्यामुळे तिची या परिस्थितीची जळवून घ्यायला चिडचिड व्हायची. तिला बाहेर फिरायला जाण्याची खूप आवड होती. मैत्रिणींना आणि श्रेयसला भेटताच येत नव्हतं म्हणून तिला वाईट वाटायचं. ऑफिसला तर सगळेच भेटायचे. सर्वांचे रोज चेहरे नजरेला पडायचे. हे असं कोरोनामुळे घरूनच काम करावं लागत. यामुळे तिला छान वाटत नव्हतं. पण तिने याची सवय करून घेतली. यात तिला श्रेयसने सपोर्ट केला. तो रोज तिला वेळ भेटेल तेव्हा कॉल, मेसेज करायचा. तिला छान वाटपच जवळ असल्यासारखं वाटायचं. याच परिस्थितीत तिने स्वतःला ॲडजस्ट केलं. ऑफिसचं ऑनलाईन वर्क सुरू होतं आणि वेळ भेटेल तेव्हा श्रेयसला मदत करायची. घरी आईलाही कामात मदत करायची. तिला श्रेयसमुळे छान सवय लागली होती. आईबाबांचं थोडं वय असल्याने ती त्यांना बाहेर पाठवत नव्हती.
मीरा स्वतःच आठवड्यातून एकदा जे घरात आवश्यक आहे ते सगळंच किराणा, भाजीपाला, मेडिसिन व इतर उपयोगी वस्तू आणून ठेवायची. त्यामुळे काळजी नसायची. घरी कामालाही बाई येत नव्हती. आईलाही ती आपलं काम सांभाळून मदत करायची. मीरा आणि श्रेयश लॉकडाऊन असूनही मनाने एकमेकांच्या खूप जवळ होते. कधी श्रेयशने कॉल केला नाही, असं उशिरा केला किंवा मेसेजला रिप्लाय नाही केला तर ती समजून न घेता त्याच्यावर चिडायची, राग भरायची. तो मात्र शांतपणे तिच्याशी बोलायचं, पुन्हा नव्याने बोलायला लागायचे. तिला कळतच नव्हतं की श्रेयश नेमका कसा आहे. त्याला ती इतकं बोलली तरी समजून घ्यायचा. तिला एखादा छान गाणं म्हणायचा, त्याला मग गाणं म्हणता यायचं किंवा तिचा राग घालवण्यासाठी व्हिडिओ कॉल करून कॉमेडी करून तिला हसवायचा. तीही हसायची आणि पुन्हा दोघे एकत्र यायचे. एक दिवस मीराची आई आजारी पडली. तिला अचानक काय झालं काही कळेना. तेव्हा आईची कोरोना टेस्ट केली पण ती निगेटिव्ह आली. आईला आरामाची गरज होती. तेव्हा मीरा आईला बरं नसल्यामुळे आईचं काम ती करायची. तिला आराम मिळावा म्हणून वडीलही हातभार लावायचे. तेव्हा 5-6 दिवस श्रेयशला बोलत नव्हती फार, पण त्याला सांगितल्यामुळे त्याने समजून घेतलं. तेव्हा मीराला श्रेयश किती समजदार आणि तिच्यावर किती प्रेम आहे याची तिला जाणीव झाली आणि तिला त्याचं प्रेम समजलं. तेव्हा मनाने खचलेल्या आईची काळजी वाटणारी मीराला त्याने ती स्ट्रॉंग असल्याची जाणीव करून दिली. तिला सकारात्मक विचार रोज सांगायचा. मीरालाही त्याचं सगळं ऐकायची. त्याच्या प्रेमाची ताकद म्हणा, ती सगळं मॅनेज करत होती. आईही बरी झाली होती. तिचं ऑनलाईन वर्क सुरू होतं. मीराला श्रेयसचं प्रेम आणि त्याची समजून घेण्याची वृत्ती समजली होती. तो तिला आणि आईला भेटायला येऊ शकला नाही, पण मीराच्या सोबत होता. रोजच तिला शाब्दिक आधार द्यायचा. तिलाही बरं वाटायचं. त्याच्या शब्दामुळे आणि प्रेमामुळे तिने सगळी परिस्थिती व्यवस्थित निभावली होती. तेव्हा 5-6 दिवसानंतर सुट्टीच्या दिवशी तिने त्याला फोन करून एकदा सर्व चुकलेल्या आणि ती खूप त्याच्यावर रागवायची, चिडायची. त्यासाठी तिने सॉरी म्हटलं. तेव्हा श्रेयशने तिला म्हटलं, अगं वेडी मीरा, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण यार ही कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. आपल्या माणसांना समजून घेतलं पाहिजे ना. तिलाही ते पटलं. मीरा श्रेयशला म्हटली, मला माहीत आहे किंवा तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. हे तुला असं शब्दात सांगायची गरज नाही श्रेयश. ते मला या दिवसात दिसलं आणि समजलंही. तेव्हा श्रेयश मीराला म्हणतो, आपण आपल्या प्रेमाची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. मीरा हो म्हणते. तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. दोघेही आपल्या प्रेमात नव्याने जगायला सुरुवात करतात. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.